DSP झाल्यानंतर 10 वर्षांनी ती महाकुंभामध्ये पोहोचली, जिथे तिचा घटस्फोटित नवरा भीक मागत होता. अखेर या घटनेमागचे रहस्य काय आहे हे तुम्हाला संपूर्ण कथा ऐकल्यावरच समजेल. ही कहाणी बिहारमधील एका छोट्याशा गावातून सुरू होते, जिथे संगीता नावाची मुलगी राहते. ती एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील असते. संगीता अवघ्या 12 वर्षांची असताना तिचे लग्न लावून दिले जाते, म्हणजेच तिचा बालविवाह होऊन जातो. बिहारमधील अनेक गावांमध्ये आजही बालविवाहाची प्रथा सुरू आहे. असे मानले जाते की ज्या कुटुंबाचे एकमेकांशी जुने संबंध असतात ते आपल्या मुलांचं कमी वयात लग्न लावून देतात आणि मोठे झाल्यावर त्यांचे पुन्हा विवाह लावून देतात. अशाच प्रकारे संगीता 12 वर्षांची असताना तिचाही बालविवाह झाला. ती अजूनही आपल्या आई वडिलांच्या घरी राहत होती, पण 18 वर्षांची झाल्यानंतर तिला सासरी पाठवले जाणार होते. ना तिला स्वतःच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याची मोकळीक होती, ना मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार. पण संगीता अभ्यासात अत्यंत हुशार होती. लहानपणापासून तिने प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवले होते. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना खात्री होती की ती मोठेपणी काहीतरी मोठं करून दाखवे. मात्र त्या गावातील लोकांच्या संकुचित मानसिकतेपुढे मुलींना फारसे शिकू दिले जात नसे. 6वी-7वी पर्यंत शिक्षण दिल्यानंतर त्यांना घरकाम शिकवले जाई, कारण गावकऱ्यांच्या मते मुलींनी जास्त शिकून काही उपयोग नाही. शेवटी त्यांना नवऱ्याचे घरच सांभाळायचे असते. हीच मानसिकता संगीता यांच्या आई वडिलांचीही होती. संगीता यांच्या वडिलांनी आपल्या एका मित्राच्या मुलाशी तिचे बालविवाह लावले होते. ते नेहमी सांगायचे की तुझे लग्न झाले आहे, 18 वर्षांची झाल्यावर तुला सासरी जावे लागेल. मोठी स्वप्ने पाहण्याची गरज नाही, तुला फक्त घर सांभाळण्याचे कौशल्य येणे आवश्यक आहे. मात्र जसजसे संगीता मोठी होत होती तसतसे तिच्या मनात विचार बदलू लागले, कारण काळ बदलत होता आणि ती अभ्यासातही उत्कृष्ट होती. शिक्षकांनी तिला अनेकदा सांगितले होते की तिने अधिकारी व्हावे, मोठे शिक्षण घ्यावे. अनेकदा तिने आई वडिलांना सांगण्याचा प्रयत्नही केला की तिला मोठं अधिकारी व्हायचं आहे आणि शहरात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे. पण गावकऱ्यांची कठोर मानसिकता आणि कुठलाही निर्णय पंचायत शिवाय घेतला जात नसल्यामुळे तिला धाडस करता आले नाही. त्यामुळे तिने आपली स्वप्ने मनातच दडवून ठेवली आणि आयुष्य जसे चालले होते तसे स्वीकारले. जेव्हा ती 17 वर्षांची झाली तेव्हा सासरी जाण्यासाठी फक्त 1च वर्ष शिल्लक होते. पण तिच्या आयुष्यात अचानक असे काही घडले ज्याने तिच्या मनात आशा निर्माण केली की ती आयुष्यात काहीतरी मोठे करू शकते. 12व्या वर्षी ज्या मुलाशी तिचा बालविवाह झाला होता त्याचे नाव रमेश होते आणि तो सरकारी शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. एके दिवशी संगीता आणि रमेश यांच्यात चर्चा झाली. संगीता त्याला म्हणाली की मला पुढे शिकायचे आहे, तुम्ही मला शिकू द्याल का? माझे आई वडील मला शिकू देऊ इच्छित नाही. त्यांना वाटतं की मी फक्त स्वयंपाक घर सांभाळावे, पण मला मोठे अधिकारी व्हायचे आहे. तुमचे आणि आई वडिलांचे नाव उज्ज्वल करायचे आहे. त्यावेळी रमेशने विचार केला की आता होकार द्यावा, पुढे पाहू काय होतं. म्हणून त्याने होकार दिला आणि म्हणाला की तू एकदा माझ्या घरी तर ये, आपण सगळं सांभाळून घेऊ. जेव्हा संगीता 18 वर्षांची झाली तेव्हा तिचे मोठ्या थाटामाटात लग्न करून तिला सासरी पाठवण्यात आले. तिने सासू सासऱ्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडू लागली, कारण तिच्या आई वडिलांनी तिला चांगले संस्कार दिले होते आणि घर कामातही कुशल बनवले होते. मात्र दिवस जसजसे जात होते तसा संगीता काहीतरी मोठं करण्याची स्वप्न पाहू लागली. तिला फक्त घरात बसून आयुष्य घालवायचं नव्हतं. एके दिवशी तिने रमेशला विचारले, मी आता पुढे शिक्षण घेऊ शकते का? पण रमेश आपल्या आधीच्या वचनांवर ठाम राहिला नाही. तो म्हणाला, आपल्या घरी कशाचीही कमतरता नाही, पैसा आहे, जमिनीत जागा आहेत, तू घरी आराम कर आणि माझ्या आई वडिलांची सेवा कर. संगीता म्हणाली, लग्नाआधी तुम्ही माझ्यासोबत मोठमोठ्या वचनांचा वर्षाव केला होता,
यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि तो मोठ्या भांडणात परिवर्तित झाला. त्यानंतर त्यांचे विचार जुळेनासे झाले आणि ते एकमेकांपासून दुरावत गेले. हळूहळू परिस्थिती आणखीन बिघडली. रमेश संगीतावर हात उचलू लागला आणि सासू सासऱ्यांसमोर तिचा अपमान करू लागला. पण संगीता माघार घेणार नव्हती. तिला ठाऊक होतं की काहीतरी मोठं करू शकते, मात्र त्यासाठी तिला या समाजाच्या बंधनातून मुक्त होण्याची गरज होती. रमेश रोज शेतात काम करून येत असे आणि रात्री त्याच्या रागाचा सारा मारा संगीतावर करत असे. आता संगीता मोठा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर पोहोचली होती आणि जे तिने केलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्या रात्री संगीता एक चिठ्ठी लिहून गेली. त्यात तिने आपल्या पतीस उद्देशून लिहिले, 12व्या वर्षी तुमच्याशी माझं लग्न झालं, पण माझी स्वप्ने अजूनही जिवंत आहे. मला लहानपणापासून मोठं अधिकारी व्हायचं होतं, पण ते कधीच माझ्या आई वडिलांना सांगता आलं नाही. मी तुमच्यात एक मित्र पाहिला आणि तुम्हाला माझे स्वप्न सांगितली. त्यावेळेस तुम्ही मला पाठिंबा दिला. त्यामुळे वाटलं होतं की तुम्ही चांगला जोडीदार आहात, पण काळानुसार तुम्ही माझी फसवणूक केली. आता मला कोणावरही विश्वास राहिला नाही. मी आता स्वतःच्या हिमतीवर मोठं होईन आणि माझ्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवेन. म्हणून मी हे घर सोडून चालले आहे. मला शोधण्याचा प्रयत्नही करू नका. मी एक दिवस मोठी अधिकारी बनून परत येईल. जर वाट पाहू शकत असाल तर वाट पहा. तसंही तुम्ही माझा खूप अपमान केला, पण मी एक पतिव्रता स्त्री आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी सदैव प्रार्थना करत राहीन. ही चिठ्ठी लिहून संगीता त्या रात्री गुपचूप कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. संगीता दिल्लीला रवाना झाली, कारण तिला कुठून तरी कळाले होते की मोठा अधिकारी बनायचं असेल तर सर्वप्रथम कोणतीही छोटीशी डिग्री मिळवणे आवश्यक आहे आणि UPSC परीक्षेची तयारी करावी लागेल. अशा प्रकारे ती मोठा अधिकारी जसे की DSP बनू शकते. आता कोणत्याही परिस्थितीत संगीता मागे वळून पाहू शकत नव्हती, कारण ती तिच्या कुटुंबाला सोडून आली होती. जर ती इथे अपयशी ठरली असती तर तिच्यासाठी परत जाणे अत्यंत लाजिरवाणे ठरले असते. त्यामुळे तिला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायचे होते. दिल्लीला पोहोचल्यावर तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला, कारण सगळे तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळे होते. तिला वाटले होते की ती तिथे जाऊन सर्व काही सहज हाताळू शकेल, पण तिथे अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून UPSC परीक्षेची तयारी करत होते. सर्वप्रथम तिने BA करण्यासाठी खाजगीरित्या फॉर्म भरला आणि एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या 3 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान तिने स्वतःच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र यश मिळवायचं असेल तर एखाद्या मोठ्या कोचिंग संस्थेत प्रवेश घेणे अत्यंत आवश्यक होते. समस्या होती पैशांची, कारण तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यामुळे ती एका घरी जाऊन घरकाम करू लागली. तिला सकाळी आणि संध्याकाळी 4-5 घरांमध्ये झाडू पोछा लावण्याचे काम करावे लागायचे. त्यामुळे तिला महिन्याला केवळ 10,000 रुपये मिळत असत. याच पैशातून ती UPSC परीक्षेची तयारी करत होती. तिने एका नामांकित कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला. सकाळी आणि रात्री ती कामात व्यस्त असायची, त्यामुळे दिवसभर ती अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायची. तिला ठाम विश्वास होता की तिच्या मेहनतीचे फळ तिला नक्की मिळेल. आता तिच्याकडे BAची डिग्री होती, पण UPSC परीक्षा अत्यंत कठीण होती, कारण ती एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. काही संस्थांमध्ये तिला उत्तम शिक्षण मिळाले. तिने रात्रंदिवस मेहनत घेतली. अनेक रात्री ती नीट झोपूही शकली नाही आणि अनेकदा तिने अन्नही नीट खाल्ले नाही. तिच्यात UPSCसाठी एक जबरदस्त जिद्द होती, पण तरीही पहिल्याच प्रयत्नात तिची निवड होऊ शकली नाही. हे पाहून संगीता खूप निराश झाली. तिच्या मनात पुन्हा तिच्या आई वडिलांचे आणि पतीचे विचार येऊ लागले. जर ती यश मिळवू शकली नाही तर आता काय करावं लागेल? जर ती गावाला परत गेली किंवा पतीकडे गेली तर ते तिचं आयुष्य अधिक खराब करतील, अशी भीती तिला वाटू लागली. याच वेळी
एक मुलगी तिच्या जवळ आली आणि तिला प्रोत्साहन देत म्हणाली, तू पहिल्याच प्रयत्नात चांगले गुण मिळवले आहेस, घाबरू नकोस. UPSC सारख्या परीक्षेत अपयश येणे खूप सामान्य गोष्ट आहे. मोठे यश मिळवणारे लोक अनेक वेळा अपयशी ठरतात, पण ते प्रयत्न करणं सोडत नाहीत. तू तुझ्या ध्येयावर ठाम राहा आणि पुन्हा तयारीला लाग. त्या मुलीने पुढे सांगितले की मी 4 वर्षांपासून तयारी करत आहे, तरीही तुझ्या लेवलपर्यंत पोहोचू शकले नाही. पण तू पहिल्याच वर्षी इतके चांगले गुण मिळवलेस, म्हणजे पुढच्या वर्षी तुला नक्की यशस्वी होशील. हे शब्द ऐकून संगीता पुन्हा प्रेरित झाली. तिच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. तिला वाटले की आता घरी परत जाण्याचा काहीही उपयोग नाही. आता वेळ आली आहे त्या वचनाची पूर्तता करण्याची, जी तिने आपल्या पतीला दिली होती. मी एक DSP अधिकारी बनल्याशिवाय घरी परतणार नाही. संगीताने पुन्हा एकदा हिंमत गोळा केली. लोकांच्या घरी जाऊन सकाळ संध्याकाळ काम केले आणि दिवसा UPSCच्या तयारीसाठी स्वतःला झोकून दिले. रात्रंदिवस अभ्यास करून तिने पुन्हा एकदा UPSCची परीक्षा दिली. म्हणतात ना, नशीब आपल्याला कितीही रडवो, पण खरी मेहनत आणि ध्येय यांच्या पुढे दुर्दैव देखील सौभाग्यात बदलते. हेच संगीता सोबत घडले. यावेळी UPSCच्या परीक्षेत तिने संपूर्ण देशात खूप चांगली रँक मिळवली आणि त्याच आधारावर तिला DSP पद मिळाले. हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण होता. या पदासोबत तिला शासकीय गाडी, निवासस्थान आणि अधिकारही मिळाले. आता ती आणखी ध्येयवान झाली होती, कारण तिचे बालपणीचे स्वप्न साकार झाले होते. आता तिला आपल्या आयुष्याला नवी दिशा द्यायची होती आणि हे सिद्ध करायचे होते की मजबूत इच्छाशक्ती असेल तर कोणताही उद्दिष्ट गाठता येते. ती तिच्या नवऱ्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करणार होती. ती सासरी पोहोचली तर तिथे घर बंद होते. तिने आजूबाजूच्या लोकांकडून विचारले तर काहींनी सांगितले की रमेश आणि त्याचे कुटुंब अचानक घर सोडून कुठेतरी निघून गेले आहे. त्यांच्यावर काहीतरी मोठे संकट आले होते, पण खरी गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. यानंतर संगीता आपल्या गावाला गेली. गावातील पहिली महिला DSP म्हणून तिचे मोठ्या सन्मानाने स्वागत करण्यात आले. गावाची जुनी मानसिकता बदलली. जिथे मुलींना 6वी 7वीच्या पुढे शिकू दिले जात नव्हते, तिथेच एका मुलीने मोठे यश संपादन केले होते. तिच्या आई वडिलांना आपल्या जुन्या विचारांबद्दल आणि चुकीच्या निर्णयांबद्दल पश्चाताप झाला. त्यांनी कधीच आपल्या मुलीत लपलेला अधिकारी ओळखलाच नव्हता. त्यांच्या दृष्टिकोनात फक्त मुलीचे लग्न होते, पण आता लग्न गौण झाले होते. आणि खरा प्रश्न हा होता की DSP मॅडमचे पती रमेश कुठे होते. याच दरम्यान प्रयागराज इथे 14 जानेवारी 2025 पासून महाकुंभ सुरू होणार होता. 10 कोटींपेक्षा जास्त भाविक संगममध्ये स्नान करण्यासाठी येणार होते. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने देशभरातील प्रामाणिक आणि कुशल पोलीस अधिकाऱ्यांची निवड केली. संगीता आपल्या क्षेत्रातील प्रामाणिक आणि उत्कृष्ट कार्यांसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळे तिलाही प्रयागराज महाकुंभासाठी ड्युटीवर बोलावण्यात आले. संगीता स्वतः सनातन धर्म आणि परंपरावर गाढ श्रद्धा ठेवणारी होती. त्यामुळे प्रयागराज महाकुंभात कर्तव्य बजावण्याची संधी मिळाल्याने ती अतिशय उत्कृष्ट होती. पण तिला याची कल्पनाही नव्हती की या महाकुंभात तिच्या जीवनातील सर्वात मोठी घटना घडणार होती. ही घटना तिचे आयुष्य बदलून टाकणार होती आणि तिच्या अवतीभोवतीच्या लोकांच्याही जीवनावर परिणाम करणार होती. संगीता महाकुंभाला पोहोचली तेव्हा ती DSP म्हणून आपल्या कार्यालयात बसून निष्ठेने आपले कर्तव्य बजावत होती. पण ती केवळ बसून आदेश देण्यावर विश्वास ठेवत नव्हती. आपल्या जबाबदारीला अधिक जवळून समजून घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी तिने एका पोलीस तुकडीसह कुंभमेळ्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. संगीता स्वतः लक्ष देत होती की लोक नियम मोडत तर नाहीत ना, गंगा नदी प्रदूषित केली तर जात नाही ना, किंवा काही समाजविरोधी घटक मेळ्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना. तिच्या निरीक्षणादरम्यान तिचे लक्ष अचानक एका व्यक्तीकडे गेले.
ज्याची अवस्था फारच दयनीय होती. त्याचे कपडे फाटलेले होते, चेहरा घाणेरडा आणि मळकट होता आणि तो लोकांकडून भीक मागत होता. सुरुवातीला संगीता त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हती, पण जेव्हा तिची नजर त्याच्या हातावर असलेल्या नावावर गेली तेव्हा ती थबकली. तो कोणी दुसरा नव्हता तर तिचा पती रमेश होता. पण सर्वात मोठा प्रश्न हा होता की रमेश, जो कधी तिचा जीवनसाथी होता, तो आज या अवस्थेत का होता? तो महाकुंभात भीक का मागत होता? संगीता ताबडतोब रमेशकडे गेली. संगीता पोलीस गणवेशात पाहून रमेशच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याच्या डोळ्यात शरम आणि पश्चात्तापाचे अश्रू होते. तो घाबरून थरथर कापू लागला आणि त्याची अवस्था आणखीनच दयनीय वाटू लागली. तो आधी जमिनीवर बसलेला होता, पण संगीता समोर असल्याचं पाहून तो स्वतःला सावरत अचानक उभा राहिला. संगीता समोर उभी राहिलेली पाहून रमेशच्या डोळ्यात एकाच वेळी आनंद आणि पश्चात्तापाचे अश्रू तरळले. तो म्हणाला, तू माझी संगीता आहेस? तू जे म्हणाली होतीस ते तू खरंच करून दाखवलंस. मला तुझा अभिमान वाटतो. असे म्हणत त्याने संगीताचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला वेडसर समजून दूर ढकलले आणि तो खाली कोसळला. संगीता तात्काळ पुढे आली आणि पोलिसांना थांबवले. ती म्हणाली, थांबा, हे माझे पती आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून शोधत होते. जरी त्यांनी मनोमन मला घटस्फोट दिला असला तरी मी जेव्हा त्यांना सोडून निघून गेले तेव्हापासून मी स्वतःला घटस्फोटितच समजत होते. तरीही मी त्यांना कधी विसरू शकले नाही, कारण मी त्यांना वचन दिले होते की एक दिवस DSP बनून परत येईल. पण कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला माझे पती महाकुंभात भिकारी म्हणून भेटतील. हे ऐकून संगीतासोबत असलेले सर्व पोलीस आश्चर्यचकित झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या DSP मॅडम यांचे पती इतक्या वर्षांनंतर अशा अवस्थेत भेटतील. हा क्षण अत्यंत भावूक आणि धक्कादायक होता. संगीता रमेशकडे पाहत म्हणाली, शेवटी तुमची ही अवस्था का झाली? आपले कुटुंब का तुटले? सर्व काही उद्ध्वस्त का झाले? रमेशने मान खाली घालून सत्य सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी सर्वप्रथम माझ्या दिलेल्या वचनांपासून मागे फिरलो. तुझ्याशी भांडण करणे आणि वाद घालणे माझी सवय झाली होती. तू आमचे कुटुंब सांभाळत होतीस, आनंदाचे वातावरण टिकवून ठेवत होतीस. पण मी माझ्या अहंकारात आणि रागात तुला त्रास द्यायला सुरुवात केली. जेव्हा मी तुला मारहाण करू लागलो तेव्हापासून आपल्या दुर्दशेची सुरुवात झाली. जेव्हा तू एक पत्र लिहून घर सोडून निघून गेलीस त्या दिवसापासून आमच्या आयुष्यात अंधार दाटला. तू गेल्यानंतर मला जाणवले की आमच्या घरातून साक्षात लक्ष्मी निघून गेली आहे. आपल्या नशिबाने साथ सोडली आहे. तुझ्या अनुपस्थितीत एक भयानक अपघात झाला आणि त्यात माझे आई वडील दोघंही गेले. मी पूर्णपणे एकटा पडलो. या एकटेपणाने आणि दुःखाने मला आतून पोखरले. नैराश्यात जाऊन मी दारूच्या आहारी गेलो. व्यसनात बुडून मी आमचे सगळे गमावून बसलो. हे ऐकून संगीता निशब्द झाली. रमेश समोर उभा असला तरी तो पूर्वीचा रमेश नव्हता. संगीता DSP झाली होती, पण तिच्या आयुष्यातला हा क्षण तिला एका कठीण निर्णयासमोर उभं करत होता. हळूहळू मी माझी सगळी जमीन विकली. कर्ज इतकं वाढलं की मला माझं घरही विकावं लागलं, असं रमेश सांगत होता. शेवटी मी रस्त्यावर आलो. माझी परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली. उपासमार, असहायता आणि एकटेपण याने मला पूर्णपणे तोडून टाकलं. माझ्याकडे ना घर उरलं ना पैसा. शेवटी मी भीक मागायला सुरुवात केली. कालांतराने लोकांनी मला भिकारी म्हणायला सुरुवात केली. तेव्हाच मला माझ्या खरी ओळखीची जाणीव झाली. आज मी या महाकुंभात आलोय कारण इथे लाखो भाविक येत आहेत. मला वाटलं की संगमात स्नान करून माझ्या पापांपासून मुक्ती मिळवावी आणि मी तुझ्याशी केलेल्या चुकीचं प्रायश्चित घ्यावं. पण इथेही मी फक्त भीक मागतोय. संगीता, तुझ्या समोर आज मी अगदी लहान वाटतोय. तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस, मोठी झालीस आणि मी माझ्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालो. माझ्या सगळ्या चुकांसाठी मला माफ कर.
रमेशचं बोलणं ऐकून संगीता अस्वस्थ झाली. तिला आपल्या नवऱ्याची अवस्था पाहून दया आली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण रमेशच्या कटू सत्याने तिच्या मनाला आतून आदरवून सोडलं. त्याच वेळी तिलाही कुठेतरी स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. संगीता विचारात पडली आणि म्हणाली, हे सर्व तुमच्या कर्मांवर अवलंबून असेल. रमेशने मान झुकवली. त्याच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू होते. तो पूर्णपणे तुटून गेला होता. पण संगीता बोलली, त्या शब्दांनी त्याला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद दिली. त्याने आपल्या चुका मान्य केल्या आणि ठरवलं की आता नवीन सुरुवात करायची. संगीताने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली की जर तुम्ही खऱ्या मनाने बदलण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा एक संधी नक्कीच मिळेल. आपण सगळे माणसं आहोत. चुका होतातच, पण त्यातून शिकून पुढे जाणं महत्त्वाचं असतं. संगीताने नेहमी आपल्या मनाचा आवाज ऐकला आणि तिच्या स्वप्नांच्या दिशेने तिने वाटचाल केली. तिने समाज काय म्हणेल किंवा इतरांचं मत काय असेल याचा कधी विचार केला नाही. आपल्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने तिने सिद्ध करून दाखवलं की जिद्द असेल तर कोणतीही कठीण वाट सोपी होऊ शकते. तिने केवळ स्वतःच्या जीवनात यश मिळवलं नाही, तर आपल्या नवऱ्यालाही योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत केली. तिला माहीत होतं की कुटुंबाचा आधार आणि पाठिंबा फार महत्त्वाचा असतो. आपल्या नवऱ्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्याला नव्याने सुरुवात करण्यासाठी तिने मनापासून निर्णय घेतला. हळूहळू त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आलं. लोक पाहत होते की एका स्त्रीने आपल्या मेहनतीने आणि विश्वासाने आपल्या नवऱ्याचं आणि कुटुंबाचं आयुष्य कसं पुन्हा उभारलं. तिने हे सिद्ध केलं की जर समाज आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतीही लढाई एकट्याने लढावी लागत नाही. आपण सर्वांनी आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जावं आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची प्रेरणा घ्यावी. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाने आपल्या ध्येयाकडे झेप घ्यावी. ही केवळ एक साधी कथा नाही, तर ती एक प्रेरणादायी सत्य घटना आहे. यातून आपण बरंच काही शिकायला हवं की जीवनात कधीही हार मानू नये आणि कोणतीही अडचण आली तरी आपल्या मेहनतीने आणि ध्येयावरच्या विश्वासाने ती पार करावी. त्याचप्रमाणे ही कथा नातेसंबंध आणि कुटुंबाच्या महत्त्वांवर प्रकाश टाकते आणि आपल्याला शिकवते की योग्य विचारसरणी ठेवली तर आपण आपलं आयुष्य सुधारू शकतो. आमचा उद्देश कोणालाही दुःख देण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर फक्त लोकांना जागरूक करण्याचा आणि प्रेरणा देण्याचा आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये लिहा. पुढील प्रेरणादायी कथांसाठी आमच्याशी जोडलेले राहा. सर्व दर्शकांचे मनपूर्वक आभार. सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही लवकरच एका नवीन प्रेरणादायी कथेसह परत येऊ. धन्यवाद. थँक्यू.